नमस्कार शेतकरी मित्रांनो, जालना शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आज 5 ऑगस्ट वार मंगळवार आज आहे जालना म्हैस बाजार। बघू शकता आपण आलो आहोत जालना या म्हैस बाजारामध्ये। तर आज बघणार आहोत आपण म्हशीचे बाजार भाव। मित्रांनो बघू शकता हा म्हैस बाजार। तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत म्हशीची खरेदी विक्री कशी होते, म्हशीचे भाव। तर मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो बघू शकता ही समोरची जाफर म्हैस, या म्हशीची विक्री झाली आहे। एका शेतकऱ्याने खरेदी केली आहे। राम राम, तुम्ही घेतली का? कशी? 1.5 लाख रुपयाला। दुधाची गॅरंटी किती आहे? 14 लिटर, एका टायमाला 7 लिटर। जाणलेली का जाणाला आली आता? किती दिवस झाले? 2-4 दिवस झाले। बरं, कोणती जाती? जाफर जाते। बघू शकता मित्रांनो 1.5 लाख रुपयाला या शेतकऱ्याने ही म्हैस खरेदी केली आहे। काय नाव म्हणले आपलं? गाव? पत्ता? हां, किती तुमच्याकडे म्हशी अशा? 10-12 आहे। दुधाचा व्यवसाय करा? डेअरीला टाकता का असं? डेअरीला। बरं, जाफर म्हशीला फॅट कसा लागतो? फॅट 8-9। मुरा म्हशीला चांगला होतो। मित्रांनो बघू शकता 1.5 लाख रुपयाला ह्या म्हशीची खरेदी केली आहे। बघू शकता ही म्हैस मोठ्या मापाची म्हैस आहे, क्वालिटी म्हैस आहे। मित्रांनो समोर जी म्हैस बघत आहात हिची विक्री झाली आहे। बघू शकता ही म्हैस जाफर जातीची म्हैस आहे। राम राम, तुम्ही घेतली का म्हैस? कशी घेतली? 1,35,000। दुधाची गॅरंटी? दुधाची गॅरंटी किती? 12 लिटरची। कोणती जात आहे म्हशीची? जाफर जात। बघू शकता मित्रांनो 1,35,000 रुपयाला या म्हशीची खरेदी केली आहे। जाफर जातीची ही म्हैस आहे, बघू शकता। चला दादा, नाव काय म्हणलं आपलं? गाव? पिंपळगाव। ठीक आहे ठीक आहे। तुमचं किती म्हशी आहेत अशा? म्हशी किती तुमच्याकडं दुधाच्या? 4 आहे। डेअरी दूध टाकताय का असं सुट्टं दूध? डेअरीला। किती दूध जातं? 50 लिटर। तर व्यवसाय परवडतो का दुधाचा? आता ह्या म्हशी तुम्ही किती दिवस ठेवता? किती दिवस ठेवताय? जोपर्यंत दूध आहे तोपर्यंत ठेवता का? कधी विकता येणार? भाकड झाल्यावर? बरं, ज्यावेळेस ही म्हैस भाकडी होईल तपासून समजा 3 महिन्याची, त्यावेळेस हिची किंमत काय राहील? 85,000 रुपये। बघू शकता मित्रांनो 1,35,000 रुपयाला ही म्हैस घेतलेली आहे दुधासाठी। आणि ज्यावेळेस ही भाकडी होईल 3 महिन्याची होईल त्यावेळेस हिची किंमत 80 ते 85,000 रुपये राहील। बघू शकता। तर मित्रांनो ह्या 2 म्हशीची विक्री झाली आहेत। एका शेतकऱ्याने ह्या 2 म्हशी खरेदी केल्या आहेत, बघू शकता। तर आपण ह्या शेतकऱ्याशी चर्चा करणार आहोत कशा भावाने ह्या म्हशी घेतल्या आहेत। नमस्कार। नमस्कार। हां, ह्या दोन्ही म्हशी तुम्ही घेतल्या का? काय भावाने घेतल्या? 1,45,000। 1,45,000 रुपयाला? हा, 1. 2,09,000ला हे जोडा घेतला? हा, 2,09,000। कशा आहेत म्हशी? तोलावर आहे का आता? हा, ही जाफरी तोलावर आणि ही जाणलेली आहे का? पण आहे। बरं बरं, व्यापारी सुरुवात किती सांगितले होते? 3.5 लाख। तुम्ही? 2 लाख सुरुवात झाली आणि 2,90,000 रुपयाला या दोन्ही जोडीचा व्यवहार झाला। बरोबर। तर मित्रांनो 2,90,000 रुपयाला ह्या दोन्ही म्हशी घेतलेल्या आहेत, बघू शकता। जाफर जातीच्या म्हशी आहेत, मोठ्या मापाच्या आणि क्वालिटीच्या म्हशी आहेत दोन्ही पण, बघू शकता म्हशी। बरं, दूध किती देते रे? गॅरंटी नाही ना, एक अंदाज? 5-5 लिटर म्हणजे 20 लिटर देतात दोन्ही? काय नाव बोलले आपलं? दादू अप्पा होते। गाव? इथं जालना। जालनाच आहे बरोबर। बरं बरं, किती म्हशी तुमच्याकडे अशा? 15 म्हशी। 15 म्हशी। दुधाचा व्यवसाय करता? डेअरीला टाकता का सुट्टा विकता? डेअरीला टाक, उकडे आपल्यासाठी उकडेला विकता? बरोबर। बरं, ह्या म्हशी तुम्ही आता किती दिवस ठेवता? जोपर्यंत दूध देताय तोपर्यंत? नंतर अजून सोबत जरूर देता? हां, मला वाटतं तपासून काय लोक तपासून विकतात ना? नाही, आपण घरचा धंदा आहे। घरचा धंदा आहे। बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे ह्या म्हशीची खरेदी केलेली आहे।
बघू शकता म्हशी चांगल्या क्वालिटीच्या म्हशी आहेत. या पुढे. मित्रांनो ही म्हैस एका शेतकऱ्यांनी खरेदी केली आहे, आपण बघणार आहोत. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? मंगेश जोशी, गाव? डगी. डगी. कुठं आले? जालना जिल्ह्यात. हां जाणं. बरं ही कशी घेतली म्हैस? ही घेतली 92 हजार. 92,000 रुपयाला. किती महिन्याची आहे? 6 महिन्याची 92,000ला. दूध किती आहे? दूध 14 लिटर. 14 लिटर. बरं 92,000 रुपये तुम्ही घेतली की तोलावर आल्यावर कशी विकल? हां तोलावर आल्यावर राहीन 31-40. बघू शकता मित्रांनो 92,000 रुपयाची खरेदी केली आहे. मोठ्या मापाची म्हैस आहे जाफर. बघू शकता 6 महिन्याची गाभण आहे. 92,000 रुपयाची खरेदी केली आहे. तुमच्याकडे किती म्हशी आहेत? 3 आहेत. तुम्ही दुधाचा व्यवसाय नाही करत का? नाही. तोलावर आलं की विकायचं? बरोबर. अजून घ्या, अजून खरेदी करायची का? चालू राहते. ठीक आहे धन्यवाद. ह्या शेतकऱ्यांनी म्हशी खरेदी केली आहे. बघू शकता गावरान म्हैस आहे. राम राम. आपण घेतली का? हां कशी घेतली? 55,000 रुपयाला. किती दिवस बाकी जाणाला? जाणलेले का? हां हे पिल्लो आहे. बघू शकता मित्रांनो 55,000 रुपयाला घेतलेली ही गावरान म्हैस. बरं म्हैस घेताना सुरुवातीला किती सांगितले व्यापाऱ्याने? सांगितले 70,000. 70,000 रुपये. तुम्ही? 50,000ला. आणि मग कितीला सुटली? 55,000 रुपये घेतली. दुधाची गॅरंटी काय? 2 टायमाला 5 लिटर दूध देईल. दूध घरी खाण्यासाठी घेतली असेल. बरोबर. बघू शकता मित्रांनो गावरान जातीची म्हैस आहे. 55,000 रुपयाची खरेदी झाली आहे. 5 लिटरची म्हैस आहे. बघू शकता. नाव काय भाऊ आपलं? मदन कचरे महाराज. गाव? पिंपळगाव बार. पिंपळगाव. बरं ठीक आहे धन्यवाद. मित्रांनो ही म्हैस खरेदी केली आहे शेतकऱ्यांनी. बघू शकता जाफर जातीची म्हैस आहे. भैया तुम्ही घेतली का? हां कशी घेतली? 1 लाख रुपयाला. जाणलेली आहे. दुधाची गॅरंटी किती आहे? 12 लिटरची. 1 लाख रुपये खरेदी केली आहे. काय नाव आपलं? गाव? बघू शकता मित्रांनो 1 लाख रुपयाला याची खरेदी केली आहे. जाफर जातीची म्हैस आहे. बघू शकता. धन्यवाद. बघू शकता मित्रांनो समोर ज्या वगैरे आपल्याला दिसत आहेत ह्या वगैरेची विक्री झाली आहे आणि एका शेतकऱ्यांनी ह्या वगैरे घेतल्या आहेत. आपण बघणार आहोत त्यांचे बाजारभाव कशाप्रमाणे ह्या म्हशी घेतल्या आहेत वगैरे. हां तुम्ही घेतल्या का? काय नाव आपलं? गाव? मंगरूळ. हां किती वगैरे घेतल्या? या 1 2 1 2 3 4 5 6 7 8 ते 8. ते 3 बरं कशा भाव घेतल्या? 15,000. ही कशी घेतली? ही समोर दिसते ही कशी घेतली? 25,000. 25,000. आणि या 20,000 22,000. ही बी 25,500. ही पण 25,500. बघू शकता मित्रांनो 25,500 हिची खरेदी केली आहे. ही पण 25,500ची आहे. ही बारकी 10,000ची घेतली. ही जी लहान दिसत आहे ही 10,000 रुपयाला घेतलेली आहे. भाऊ ही या 50,000ला 20,000 घेतल्या. 50,000 रुपये 3 घेतलेले आहेत. बघू शकता मित्रांनो ही या 3 वगैरेची 50,000 रुपयाला विक्री झाली आहे. शेतकऱ्यांनी घेतलेले आहेत. आणि ह्या 3 कशा घेतल्या? 53,000 रुपयाला. तुमच्याकडे किती वगैरे असेच? 50. घरी किती वगैरे? 50 आहेत. कधी विकता येणार तुम्ही? हां 3-4 वर्षाने. आपण दोन्ही विकायच्या. हां बरोबर. बरं 1 वर्षाने याची किंमत कशी डबल होईल का? डबल व्हायलाच पाहिजे. बरोबर आहे. याची लागवड कधी होईल? याची लागवड आता ही या म्हशीची आता आणखी 4-6 महिन्यानं लागवड होऊ शकते. बरोबर. याला 2 वर्ष लागते. यायला 2 वर्ष 1.5 वर्ष. बरोबर आहे. सांभाळल्यावर पैसेच होतात त्याचे. सांभाळल्यावर पैसे होतात. बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे वगैरेमध्ये प्रॉफिट आहे. आता व्यवसाय केला आम्ही चालू आहोत. हां बरोबर आहे. पण यांना सोडतात का एका ठिकाणी? नाही यांना याच्या शेतामध्ये हां मुक्त संचार. हां बंदिस्त एका ठिकाणीच राहतात. बरोबर. बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे वगैरे घेतले आहे. या बाया गोष्ट वगैरे बघू शकता मित्रांनो 52,000 रुपये ह्या 3 वगैरे घेतले आहेत. बघू शकता जाफर जातीच्या वगैरे पूर्ण. ही पण जाफर जातीची आहे.
बघू शकता हे दोन घेतले 38,000 हां 38,500ला या दोन बघू शकता मित्रांनो जाफर जातीचे वगैरे दोन्ही पण 38,000 रुपयाला या दोन्ही घेतलेले आहेत. ज्या वगैरे दिसत आहेत त्या वगैरे एका शेतकऱ्यांनी खरेदी केल्या आहेत जालना या म्हैस बाजारामध्ये. बघू शकता तुम्ही अशा प्रकारच्या ह्या म्हशी आहेत. रामराम मामा. हां तुम्ही केल्या खरेदी कशी घेतल्या? 52,000 रुपयाला दोन्ही घेतल्या. बरं कोणत्या जातीचे आहेत मुरा जातीचे आहेत? बघू शकता मित्रांनो मुरा जातीचे ह्या दोन वगैरे आहेत. 52,000 रुपयाची खरेदी एका शेतकऱ्याने केली आहे. बघू शकता. तर तुमच्याकडे किती आहे म्हणजे असे किती वगैरे आहेत? आता या दोन आणि ती घरची एक 3 झाल्या. 3 झाल्या. बरं या खाण्यासाठी काय नियोजन आहे चाऱ्याचं? खाण्यासाठी ते आपण हे लावतो ना चारा लावतो खाण्यासाठी. अर्धा एकर लावलेलं आहे पुन्हा अर्धा लावायचा. असं म्हणजे चार्ज कमी नाही. बरं 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 एक वर्षाने वगैरे किती होईल किंमत त्याची? 60, 50, 55, 60. एक वगैरेची हा. दोन वगैरे 1 लाखापर्यंत जातात. 1 लाखाच्या न पुढं. 1 लाखाच्या पुढं जाते. बरोबर. घाटा नाही आहे. आणि जर पुढच्या वर्षाची क्रॉसिंग होईल का? लागवड होईल? हा होऊ शकते. पुढच्या वर्षी खाण्यावर आहे ना तवा लागू. बरोबर. तर मित्रांनो बघू शकता 50,000 रुपयाला दोन वगैरे घेतलेले आहेत त्यांनी 52,000 रुपयाला. अजून 1 वर्षांनी जर विकल्या तर 1,10,000पर्यंत हे वगैरे विकू शकतात. म्हणजे मित्रांनो बघू शकता की एका वर्षात वगैरेमध्ये पण किती प्रॉफिट होऊ शकते. बघू शकता अशा जर 10 वगैरे असं तर किती प्रॉफिट होईल. आता पुन्हा बघू शकता एकदम प्युअर आता इथून भाडं मुरा वगैरे ते दोन्ही पण. तर मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.